नेत्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने हिंगोलीत साखळी उपोषण करण्यात आले। अनुसूचित जमातीच्या रिक्त पदांची भरती करा अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे। रिक्त पद भरतीसाठी आदिवासी विद्यार्थी उपोषणावर बसले। जवळपास 85,000 रिक्त पद भरलेलीच नाहीयेत। आदिवासी विद्यार्थ्यांची पदभरती तात्काळ करण्याची मागणी पाहायला मिळते। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। बघू शकता की या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। जवळपास या साखळी उपोषणाचा तिसरा दिवस आहे। आपले विद्यार्थी काय मागणी आपण ठिकाणी बसलेला काय सांगाल सर? आम्ही या ठिकाणी जे साखळी उपोषणाला बसलेले आहेत ते शासन निर्णय 2019 नुसार न्यायालयानं जो दिलेला निर्णय आहे की 12,500 पदांची जे विशेष पदभरती आहे ती विशेष पदभरती झाली पाहिजे आणि 85,000 आदिवासी समाजाच्या आणखीनही त्या जागा भरलेल्या नाहीयेत। तर या सरकारने त्या जागा लवकरात लवकर तात्काळीनं भरण्यात याव्यात। आणि इतके दिवस सरकार म्हणते की बा आम्ही भरतो, आता आम्हाला आश्वासन नकोय, आम्हाला लेखी पाहिजे। जोपर्यंत आम्हाला लेखी आणि ठोस पुरावा भेटत नाहीये तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाहीये। सगळ्या विद्यार्थ्यांची एवढीच मागणी आहे की सरकारने आदिवासी विशेष भरती लवकरात लवकर काढावी 12,000-12,500ची। आणि खूप काही विद्यार्थी असे आहेत मुली की ज्यांनी खूप शिक्षण MA BEd केले पण त्यांना काहीच सरकारचा हे होत नाही। त्यांना एवढ्या दिवस जागा काढल्या नाहीत त्यामुळे काहीच फायदा पण होत नाही। खूप जणी अशी शेतात कामं करतात त्यामुळे सरकारने लवकरात लवकर भरती काढावी। आणि तारतीचे जे 6 महिन्याच्या अगोदर जागा निघल्या होत्या त्या होऊन पूर्ण झाल्यात, नंतर एक पण जागा अजून दाटीच्या जागा काढल्या नाहीत। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्या पण जागा काढाव्या आणि हे मागणी आमची पूर्ण करावी। आपण जर बघितलं तर या ठिकाणी उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। तात्काळ शासनाने या ठिकाणी पदभरती करावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांची जाते। कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।